नमस्कार, मी युगंधर. मी आणि माझा डायबिटीज या माझ्या व्याख्यानमालेतील या 7व्या भागाला आपण आज सुरुवात करूयात. या आधीच्या 6ही व्हिडिओचे लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. योग्य ट्रॅकवर राहण्यासाठी ते सर्व व्हिडिओ आवर्जून बघा. आपण सगळे मिळून एक स्वस्थ आणि निरोगी समाज निर्माण करूयात. मित्रांनो, एक छानसं संस्कृत सुभाषित आहे. मराठीत त्याचा अर्थ असा आहे की सामान्य जनांचे शब्द हे अर्थामागून धावतात आणि विद्वान ज्ञानी माणसाच्या शब्दामागून अर्थ धावतो. काही व्यक्तिमत्वच अशी असतात की त्यांच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक कृतीला अत्यंत गूढ गहन अर्थ प्राप्त होतो. गुरं राखताना जंगलातल्याच बांबूच्या एका साध्या पोकळ नळीत श्रीकृष्णाने निव्वळ आपल्या उच्छ्वासाने श्वास निर्माण केला. प्राण ओतून जिवंत केला त्याने तो बांबूचा छोटासा तुकडा. माधुराच्या सर्व मर्यादा ओलांडून त्याच्या बासरीच्या सुरांनी गोपगोपिकाच नाही तर पशुपक्ष्यांनाही मंत्रमुग्ध करून टाकलं. त्याच प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं अगदी निस्सीम, निर्व्याज, निरपेक्ष प्रेम लाभलेला भाग्यवान प्राणी म्हणजे गाय. तसं तर प्रेम श्रीकृष्णांनी सर्वांना विरच केलं, पण राधेवर असलेल्या त्याच्या मूक प्रेमाने एक निराळीच उंची गाठली होती. उभ्या आयुष्यात पुन्हा तसं प्रेम स्वतः श्रीकृष्ण देखील दुसऱ्या कोणावर करू शकला नाही. अगदी तसंच प्रेम लाभलेला एकमेव पशु म्हणजे गाय. श्रीकृष्णाच्या एका स्पर्शाने गोमातेचा दर्जा प्राप्त झाला एका साध्या प्राणाला. श्रीकृष्णाने सर्वांच्या हृदयात जागा मिळवली, पण कायमचा विरह नशिबी येऊन सुद्धा श्रीकृष्णाच्या हृदयात ज्यांनी आपलं स्थान निर्माण केलं त्यांपैकी एक म्हणजे गाय, गोमाता. पण तसं स्थान निर्माण करण्यासाठी प्रथम आपली पात्रता असणं हेही गरजेचं असतं. श्रीकृष्ण सुद्धा तसा लबाडच होता. समोरच्याची पात्रता बघूनच प्रत्येक गोष्ट केली त्याने. 100 कौरव आणि 5 पांडवांपैकी गीता ऐकवण्यासाठी त्याने फक्त अर्जुनाचीच निवड केली, कारण त्याची ती पात्रता होती. गायीची पण पात्रता आहे कामधेनू गोमाता म्हणून घेण्याची. दूध, दही आणि लोण्यात माखलेलं श्रीकृष्णाचं बालरूप बघून अजूनही कित्येक मातांना पुन्हा पाना फुटत असेल. सस्तन प्राण्यांमध्ये नवजात बालकाचं पहिलं अन्न म्हणजे आईचं दूध. एका सूक्ष्म शुक्राणूपासून ते 2.5-3 किलोंचं सर्व अवयव तयार झालेलं बाळ तयार होण्यासाठी जे जे पौष्टिक घटक 9 महिने आईच्या पोटात असताना नाळेमधून बाळाला पुरवले जात असतात, ते सर्व घटक बाळाचा जन्म होता क्षणीच आईच्या स्तनामधून अमृतासमान असणाऱ्या दुधाच्या रूपाने वाहू लागतात. मग ती आई माणूस असू दे किंवा कुत्री मांजर असू देत. आईचं दूध हे तिच्या बाळासाठी अमृतच असतं. आपल्याला अत्यंत गरजेचे असणाऱ्या काही घटकांचा स्रोत हा फक्त आईच्या दुधात असतो. काही कारणाने जर एखाद्या बाळाला आईचे दूध मिळू शकले नाही तर त्या बाळात कायमचं एखादं वैगुण्य येण्याची दाट शक्यता असते. एकूण काय तर निश्चितच दूध म्हणजे पूर्णान्न, दूध म्हणजे अमृत. आता आपल्या आजच्या विषयाकडे वळत. आपण दूध पिणं योग्य की अयोग्य? विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच्या कथा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपल्या रीतिरिवाज व परंपरांमध्ये असलेलं दुधाचं अटळ आणि पवित्र स्थान, मग स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच विदेशी डॉक्टरांच्या आदर्श आहार तक्त्यातलं दुधाचं अतिमहत्वाचं स्थान, हे अगदी आज मितीला सुद्धा अबाधित आहे. पण आपल्या रक्तात रुजलेल्या असंख्य चुकीच्या धारणांना छेद देणं हेच माझं काम आहे आणि आपल्या आजारांच्या उपचारांचं तेच तर रहस्य आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, आपला जन्म होतो तेव्हा आपलं शरीर आणि आपलं मन हे मुळात कोरं करकरीत असतं. निरोगी किंवा आजारी असा शब्द मी वापरला नाहीये, तर कोरं करकरीत असतं. नंतरच्या आयुष्यात आपल्या पोटात जाणारं अन्न आपल्या शरीरावर आणि मनावर होणारे संस्कार आपल्या आचार विचारांवर खोलवर प्रभाव टाकत असतात. आपल्या समाजातून, कुटुंबातून आपल्या समजुती किंवा धारणा तयार होतात. आपल्या समजुती, आपल्या धारणांनुसार आपली कर्म घडत जातात आणि आपल्या कर्मानुसार आपलं मन आणि आपलं शरीर दोन्हीही रोगी वा निरोगी बनत जातं. त्यात चूक आपली नसते. चंबळच्या खुऱ्यात एखाद्या डाकूच्या घरात जन्मलेलं मूल हे पुढे डाकूच होणार हे नक्की असतं, कारण दरोडे, लूट करणं म्हणजेच जीवन अशी त्याची धारणा असते. जीवनातील बाकीच्या पैलूंचा त्याला स्पर्शच झालेला नसतो, त्यामुळे त्यात काही गैर आहे असं त्याला वाटतच नाही. आपल्या या धारणाच आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी करून घेत असतात. दूध हे अमृत आहे हे खरंच, पण आपण दूध पिणं हे विष पिण्यासमान आहे. आपल्या आहारातली जी 5 पांढरी विष आहेत त्यातलं क्रमांक 1 वर आहे दूध. सस्तन प्राण्यांमध्ये पिल्लाचा पहिला आहार म्हणून निसर्गाने दुधाची योजना केली आहे आणि त्यानुसार पिल्लाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे सर्व घटक आणि मुख्य म्हणजे ते पचवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व एन्झाईम्स ही आईच्या दुधात असतात हे खरं. पण कोणत्याही आईचं दूध हे फक्त तिच्या पिल्लांसाठीच असतं, आपल्यासाठी नव्हे.
शक्य असलेल्या एकूण एक गोष्टींचा बाजार मांडून आणि शक्य नसलेल्या गोष्टींबाबत गैरसमजुती पसरवून समाजात त्याविषयी मस्ट हॅवची भावना निर्माण करायची आणि त्याचा धंदा मांडायचा आणि त्यातून पैसा कमवायचा, ही सध्याची जीवनशैली आहे. खरं पाहता आपल्या शरीराची दुधाची गरज आणि आपल्या आईच्या दुधाचं उत्पादन हे दोन्हीही आपल्या वयाच्या 2-2.5व्या वर्षी संपलंय. स्त्रियांनाच नाही तर कोणत्याही मादीला दूध कधी येतं? एखादी मुलगी केवळ वयात आली, तिचे हार्मोन्स चेंज झाले म्हणून तिला दूध येतं? वैवाहिक संबंधाला म्हणून येतं? गरोदर राहिली म्हणून दूध येतं? नाही. जेव्हा एखादी स्त्री प्रसूत होऊन बाळाची नाळ कापली जाते त्या क्षणी आईकडून बाळाला होणारा ऑक्सिजनचा व अन्नाचा पुरवठा बंद होतो. मग बाळ आपल्या टह्यामधून आपल्या आगमनाची आणि आपल्या भुकेची जाणीव आईला करून देतं. बस त्या क्षणी आईला पाना फुटतो. अक्षरशः बटन दाबताच दिवा लागतो. अगदी तसंच बाळाच्या पोषणाचा एक मार्ग बंद झाला की निमिषार्धात दुसरा मार्ग खुला होतो. चला हे एक वेळ ठीक आहे, पण एकदा सुरू झालेलं दूध किती काळ येत राहतं? 2 फार तर 2.5 वर्ष. नंतर आपोआप तो झरा आटतो. आपण घन आहार घेऊ लागलो म्हणजे आपली दुधाची गरज आणि त्याबरोबरच आईची दूध निर्मिती पण संपते. पण म्हणजे स्त्रीला दूध येणं कायमचं बंद झालं का? तर नाही. ती स्त्री पुन्हा प्रसूत होऊन तिचं बाळ जन्माला येतं तेव्हा पुन्हा एकदा तो झरा जिवंत होऊन वाहू लागतो. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, अगदी डोक्यात ठासून भरा की निसर्गात उगीच असं काहीच नसतं. पण ज्याला ज्या गोष्टीची जेव्हा आणि जेवढी गरज आहे तेव्हा ती गोष्ट त्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निसर्ग अगदी चोखपणे पार पाडत असतो. बाळाला गरज असते तेव्हाच आईला दूध येतं आणि जेव्हा गरज संपते तेव्हा ते आपोआप आटून जातं. आपल्या इच्छेचा त्यात काहीही संबंध नसतो. आणि दूध पचवणारी एन्झाईम्स ही फक्त आपल्या लहानपणीच आपल्या पोटात तयार होतात. वयस्क माणसाच्या पोटात ती तयार होत नाहीत. आपल्याला जर दुधाची कायमच गरज असती तर निसर्गानेच तशी व्यवस्था केली असती. नीट लक्षात घ्या, स्त्रीचं दूध, गाईचं दूध, म्हशीचं दूध, शेळीचं आणि उंटाचं दूध असं काहीही नसतं. गाय ही गाय आहे म्हणून दूध देते असं नाही, आणि स्त्री ही स्त्री आहे म्हणून दूध देते असंही नाही. दूध हे नेहमी आईचं असतं आणि म्हणूनच निःसंशयपणे ते तिच्या बाळासाठीच असतं. श्वेतक्रांतीच्या नावाखाली प्राण्यांचा वर्णसंकर करून सत्वहीन रोगकारक दुधाचं केलेलं भरमसाठ उत्पादन खपवण्यासाठी दुधाची कृत्रिम गरज समाजात निर्माण केली गेली. दुसरी त्यापेक्षा महत्त्वाची बाब, बाळाच्या रडण्याचा आवाज किंवा बाळाला नुसतं बघून सुद्धा आईला आत्यंतिक प्रेमाचा उमाळा येतो. बाळाची भूक आणि आईचं दूध म्हणजे पुन्हा एकदा जीवाशिवाची शिवशंकर आदिमाईची भेट. ती घडून येण्यासाठी मग आवश्यक असलेल्या आई व बाळाच्या परस्परपूरक सर्व भावनांना आतूनच भरती येते. अपार वात्सल्य, निरपेक्ष प्रेम आईच्या दुधात मिसळलं जातं आणि अमृत बनून आईच्या स्तनामधून ते पाझरू लागतं. त्यामुळे ते दूध बाळाच्या अंगी लागतं. मग दूध पिल्याशिवाय ना बाळ शांत होतं, ना बाळाला दूध पाजल्याशिवाय आईला समाधान मिळतं. आपण जे दूध पितो, मग ते गाईचं असो वा म्हशीचं, ते दुसऱ्या कोणाच्या तरी आईचं पितो. ते दूध तिनं आपल्याला दिलेलं नसतं, तर तिचं दूध आपण काढलेलं असतं. गाईला गोठ्यातल्या छोट्याशा जागेत बंदिस्त करून तिची कृत्रिम गर्भधारणा करून तिला आवश्यकतेपेक्षा जास्त चारा आणि दूध वाढवणारी औषधं देऊन मशीनद्वारे काढलेलं दूध असते. सगळंच कृत्रिम. ना त्या क्रियेत कुठला जोश, ना कुठली हालचाल, ना नैसर्गिकपणा आणि ना कुठलीच भावभावना. अशा निर्माण केलेल्या दुधात घट्टपणा यावा म्हणून वर त्यात युरिया मिसळून दूध नासू नये म्हणून त्याच्यावर पाश्चरायझेशन प्रक्रिया करून ते आपल्यापर्यंत पोहोचतं. तेच दूध आपण पुन्हा पुन्हा उकळून घेऊन वापरत असतो. गाईचं दूध काढल्यापासून आपल्या पोटात जाईपर्यंत 24 तासांचा कालावधी उलटून गेलेला असतो आणि पुढं अजून 24 तासापर्यंत आपण ते वापरत असतो. दूध हा प्राणिज पदार्थ आहे. दूध स्तनामधून बाहेर येऊन त्याचा हवेशी संपर्क येता क्षणीच त्यात जंतूंची निर्मिती सुरू होते. काही वेळातच ते नासतं. दूध पिण्याची खरी पद्धत म्हणजे स्तन तोंडात धरून दुधाचा हवेशी संपर्क येऊ न देता आणि दुधावर कोणतीही प्रक्रिया न करता स्तनामधून ते कच्चच थेट पोटात गेलं पाहिजे. आणि ही प्रक्रिया फक्त आई आणि तिच्या बाळामध्येच होणं संभवित आहे, किमान तसं अपेक्षित आहे. आता सर्वात शेवटचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा मला सार्थ अभिमान आहे. निरंतर स्थित्यंतर आणि बदल होणं हा ब्रह्मांडाचा नियम आहे.
परंतु वेदकालापासूनच विज्ञानाधिष्ठित असलेला आपला धर्म हा स्वयंभू सनातन अचल आहे आणि त्यातून अत्यंत विचारपूर्वक निर्माण झालेल्या आपल्या परंपरा व रीतिरिवाज यांना विज्ञान, संशोधन आणि हजारो वर्षांच्या अनुभवाचा भरभक्कम पाया आहे. त्यामुळे त्यांची व्याप्ती ही वैश्विक आहे, त्या शाश्वत आहेत, चिरंतन सत्य आहेत. पुराण काळातील एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक फार मोठं ताकदवान वानर होतं. आपल्या ताकदीचा लांब उड्या मारण्याचा त्याला अफाट गर्व झाला होता. प्रत्यक्ष विष्णूलाच त्याने आव्हान दिलं. मंदपणे हसत श्रीविष्णूंनी वानराला आपल्या करंगळीच्या टोकावर बसून त्याच्या भोवती एक लहानसं वर्तुळ आखलं आणि त्या वानराला त्या वर्तुळाच्या कक्षाबाहेर उडी मारण्यास सांगितलं. आपली सगळी ताकद पणाला लावून लांबच लांब उड्या मारत ते वानर पळू लागलं. त्याबरोबरच त्या वर्तुळाची कक्षा देखील वाढू लागली. सरतेशेवटी दमून भागून ते वानर थांबलं, पण पाहतो ते अजून त्या वर्तुळाच्या आतच होतं. कोणीही कितीही उड्या मारल्या तरी ते त्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. पण दमेसर उड्या मारल्याशिवाय त्यांचा अहंकारही मोडत नाही. आपल्या परंपरा ह्या केवळ आपल्यासाठीच योग्य आहेत, लागू आहेत असं नाही, तर संपूर्ण मानवजातीचं कल्याण करण्याचं सामर्थ्य आपल्या परंपरांमध्ये आहे. दुर्दैवाने आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या वेदकालीन ज्ञानाचा अभ्यास करून त्यांचं जतन, रक्षण, संवर्धन करण्याऐवजी आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करत बसतो. पाश्चात्य समाज हा क्रियाशील आहे, नवनवीन प्रयोग करणारा आहे. फक्त त्यांची प्रत्येक कृती ही आत्मनिष्ठ, स्वकेंद्रित, निव्वळ स्वतःच्या फायद्यासाठीच असते. पण त्यामुळेच निरनिराळे प्रयोग करून दमेस्तवर भरपूर उड्या मारून शेवटी खरं सत्य त्यांच्या लक्षात येतं आणि मग ती लोकच आपल्या परंपरांचा अंगीकार करताना दिसतात आणि तसा त्यांनी तो केल्यानंतरच आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व वाटायला लागतं. 12ही महिने मांसाहार करणारा पाश्चात्य समाज आता शाकाहारी होऊ पाहत आहे. ॲलोपॅथीचा आविष्कार करून आजार बरडे करण्याचा दावा करत समाजाला रोगी बनवून लुटणारा पाश्चात्य समाज आता माणसाला मुळात आजारी पडूच न देणाऱ्या आयुर्वेदाची महती गातोय. भारतीय परंपरेत गाय ही आपली माता मानली, आपल्या सर्व गरजा भागवू शकणारी, म्हणून तिला कामधेनूचा दर्जा दिलाय. गाईचं दूध हे सात्विक, पवित्र, लाभदायी असं पूर्णान्न आहे आणि ते आपल्यासाठी अमृता समान आहे असं आपली परंपरा सांगते आणि ते अगदी 100% बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल, मग मी दुधाविषयी एवढी विषारी गरळ का ऐकली? कारण आहे आपल्या गैरसमजुती. दूध पिण्यास काहीच गैर नाही. फक्त सुरुवातीस 2-3 वर्ष आपल्या मातेचं आणि उर्वरित आयुष्यात फक्त आपल्या गोमातेचं दूधच आपल्यासाठी योग्य आहे. मी जी गरळ ओकली ती दुधाविषयी नाही ओकली. आपण दूध समजून त्या पितो आहोत त्या विषयाबद्दल मी बोलतोय. आता मी काय सांगतोय ते नीट लक्षपूर्वक ऐका. काहीही कारण नसताना मला गायीचा उल्लेख देशी गाय असा करावा लागतोय. गायीचे देशी आणि विदेशी किंवा विलायती असे काहीही प्रकार अस्तित्वातच नाहीत. गाय हा फक्त आणि फक्त आपल्या भारतीय उपखंडात आढळणारा प्राणी आहे. भारत सोडून गाय हा प्राणी कुठंच अस्तित्वात नव्हता आणि त्याच गायीचं दूध पिणं हे आपल्या परंपरांना अपेक्षित आहे. मी पुन्हा सांगतो, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपलं वेदकालीन ज्ञान हे सर्व समावेशक, वैश्विक आहे. ही पृथ्वी म्हणजे एक कुटुंब मानते आपली संस्कृती. अशा संस्कृतीमध्ये जी गोष्ट आपल्यासाठी बरोबर, योग्य आणि कल्याणकारी सांगितली आहे ती समस्त मानवजातीसाठी लागू होते. गाय जरी आपल्या येथील असली तरी तिचं दूध हे पृथ्वीवरील प्रत्येक मानवासाठी अमृताप्रमाणेच कार्य करतं. याच्या उलट पाश्चात्यांनी पृथ्वी हे एक कुटुंब न मानता पृथ्वी हे एक मार्केट मानलंय. ग्लोबल मार्केटिंग असं गोंडस नाव पण दिलंय त्याला. अशा जगात प्रत्येक गोष्टीत पैसा बघणाऱ्या पाश्चात्यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे जर्सी गाय निर्माण करून गाय आणि गायीच्या दुधाचं पण ग्लोबलायझेशन करण्याचा प्रयत्न केलाय. कळपामध्ये राहून योग्य वेळी बछड्यांना नैसर्गिक जन्म देऊन आधी त्या बछड्यांना पोटभर दूध पाजून मग पाठीवरून मालकाच्या फिरलेल्या हाताच्या प्रेमळ स्पर्शाने पुलकित होऊन स्वतःहून दूध पाझरू देणाऱ्या आणि मनसोक्तपणे चौखर हुंदडणाऱ्या गायीचं दूध हे आपण पिण्यालायक असतं. विदेशात गाय नाही, मग त्यांच्या प्रथेप्रमाणेच गायीचं अक्राळ, विक्राळ आणि व्यंगात्मक दिसणारं प्रतिरूप तयार केलं त्यांनी आणि नेहमीप्रमाणेच आपली फसवणूक करण्यासाठी त्या प्राण्याला नाव देताना जर्सीच्या पुढे फक्त गाय हा शब्द लावून टाकला. नावात फक्त गाय हा शब्द वापरल्यामुळे ती गाय, गोमाता, कामधेनू थोडीच होणार आहे. इतर प्राण्याप्रमाणेच तो एक प्राणी असं म्हणण्याची देखील पात्रता नाही तिची. यहाँ से आलू डालकर वहां से सोना निकालणाऱ्या मशीन इतकंच इकडून इंजेक्शन देऊन तिकडून दूध काढणार काल्पनिक मशीन आहे हे. तुम्हाला आठवत असेल तर बघा, काही वर्षांपूर्वी एका नामांकित दूध डेअरीच्या बाबतीतला किस्सा आहे.
थेंबरही दुधाचा समावेश नसलेला, फक्त केमिकल वापरून बनवलेला पांढरा विषारी द्रव पदार्थ दूध म्हणून विकत होते ते. आत्ता सुद्धा फक्त कोणत्या तरी जहाल केमिकलचे 4 थेंब आणि एक शॅम्पूचा सॅशे परातीत भरपूर फेसून त्यात 1 ग्लासभर दूध आणि बाकीचं पाणी मिसळून त्यापासून 20 लिटर कृत्रिम दूध तयार करून दूध म्हणून ते बाजारात सर्रासपणे विकण्याचे प्रकार अधूनमधून उघडकीला येत असतात. तो प्रकार गंभीर गुन्हा या सदरात येतो. पकडले गेल्यास गुन्हा करणाऱ्याला एखाद्या वेळेस झालीच तर शिक्षा देखील होऊ शकते. पण इथे आपल्या डोळ्यांत देखत अगदी तोच प्रकार औषध इंजेक्शनांच्या सहाय्याने जर्सी गायच्या शरीरात करून तसंच दुधासारखं दिसणारं विषारी पेय तयार केलं जातं. फक्त ते तिच्या आचरणांमधून काढून आपल्याला दिलं गेल्यामुळे आपण त्याला दूध समजून पितोय. केवळ पैसा मिळवण्याच्या नादापायी समाजात दुधाची गरज निर्माण करून ती हायब्रिड प्राण्याच्या दुधासारखा दिसणाऱ्या विषाने भागवण्याचा धंदा करून थकल्यावर आपल्या देशी गायीचंच दूध पिणं पाश्चात्य देश पसंत करू लागले. फरक इतकाच आहे की स्वतःबाबत पाश्चात्य समाज अत्यंत जागरूक आहे. जर्सी गाय ही त्यांचीच निर्मिती आहे. त्या संकरित प्राण्याचं दूध गायीचं दूध म्हणून गाय प्रत्यक्ष ज्या भूमीतली आहे त्याच भूमीतल्या मूर्खांच्या गळ्यात ओतून पैसा तेच कमवतात. पण जर्सी गायीच्या दुधाचा उपयोग तर काहीच नाहीये, उलट अनेक आजारांना निमंत्रण देणारं ते दूध सदृश पेय आहे हे लक्षात आल्यावर तेथील लोकांनी सदावून ते दूध नाकारलंय. आता बऱ्याच पाश्चात्य देशात दुधाच्या पिशवीवर A1 दूध, A2 दूध असं टळटळीत दिसेल असं मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक आहे. ज्याला जे दूध प्यायचं आहे त्याला ते पिऊ देत. पण आपल्यासारखं नुसतंच गाईचं दूध असं लिहून कोणी फसू शकत नाही त्यांना. आपण मात्र कित्येक महिने केमिकल आणि शॅम्पूचं पाणी दूध समजून प्यायला आहोत हे सुद्धा विसरून गेलो आहोत. आता खास डायबेटिक रुग्णांच्या बाबतीत दुधाचं महत्त्व काय ते आपण बघूयात. तर आजार कोणताही असो, रुग्ण म्हणला म्हणजे त्याला जास्तीच्या ताकदीची प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज ही ओघानेच आली. आणि डायबिटीस हा तर बोलून चालून पचनक्रियेशी थेट संबंध असलेला आजार. मसल लॉस, वेट लॉस, हाडे व दात कमजोर होणे हे प्रकार हमखास ठरलेलेच असतात. मग आपल्या डोक्यात अगदी ठासून भरल्याप्रमाणे ती गरज पूर्ण करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डोक्यात येतं ते पूर्णान्न म्हणून मान्यता असलेलं दूध. आपल्याला डॉक्टरांकडून सल्ला देखील सकाळ संध्याकाळ दूध पिण्याचाच मिळतो. आणि आपल्या रक्तात रुजलेल्या धारणांमुळे आपला त्यावर नुसता विश्वासच नाही तर आपली त्यावर श्रद्धा असते. दुधाविषयी कोणी नकारात्मक बोललेलं आपण ऐकून घेण्याच्या सुद्धा मनस्थितीत नसतो. तुम्ही हे लक्षात घ्या की पृथ्वी हे कुटुंब मानणारी समाजव्यवस्था कधीच लयाला गेलेली. आता पृथ्वी म्हणजे केवळ एक बाजार, मार्केट आहे आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा एक ग्राहक आहे. धचा मा करून आपलं इप्सित साध्य करणं हा यशस्वी होण्याचा गुरुमंत्र झाला आहे. आपण पूर्णान्न समजून ते दूध पितो, त्यातून आपल्या शरीराला नेमकं काय मिळतं ते आपण बघूयात. 100 ग्रॅम गाईच्या, देशी गाईच्या म्हणते मी, दुधात 66 कॅलरीज, एकूण 4 ग्रॅम फॅट्स, 14 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल, 5 ग्रॅम लॅक्टोज शुगर, 3 ग्रॅम प्रथिनं, 120 मिलीग्रॅम कॅल्शियम, A, B, D, E, K ही व्हिटॅमिन्स आणि इतर काही खनिज असतात. दूध विकताना किंवा विकत घेताना स्निग्धांश जेवढे जास्त तेवढं ते दूध चांगलं समजतं. आपण ते विकत घेऊन प्यायच्या वेळी मात्र स्निग्धांश काढून पिणं योग्य असं सांगितलं होतं. मग ते स्निग्धांश काढून टाकण्यासाठी दूध 1दा, 2दा, 3दा तापून त्याची साय काढून मग ते दूध आपण वापरतो. आता दूध तुम्ही घरी तापवा, नाहीतर बाजारातून लो फॅट मिल्क, स्किम्ड मिल्कच्या नावाखाली ते विकत घ्या. दूध एकदा तापवलं की त्यातली जेवढी म्हणून व्हिटॅमिन्स व मिनरल्स असतात ती सर्वच्या सर्व जवळपास नष्टच होतात. आणि मुळातच दूध आपल्यापर्यंत पोहोचायच्या आधीच पाश्चरायझेशन प्रक्रियेत उच्च तापमानावर उकळले गेलेले असते. बरं, मुख्यतः ज्या प्रोटीनसाठी आपण दूध पितो, नेमकं दुधातलं ते प्रोटीनच आपल्या मुळावर उठतं. थोडंसं टेक्निकल भाषेत सांगतो, नीट लक्ष द्या, कारण ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. 2009 व पुन्हा 2014 साली दुधातल्या प्रोटीनवर खास सखोल संशोधन करून शास्त्रज्ञांनी 2 अहवाल तयार केले होते. गाईच्या दुधात केसिन नावाचं प्रोटीन असतं, पण त्यात गाईच्या प्रकारानुसार A1 आणि A2 असे 2 प्रकार असतात. देशी गाईच्या दुधात A2 हे प्रोटीन असतं, तर आपण पितो त्या जर्सी गाईच्या दुधात A1 हे प्रोटीन असतं. दोन्ही प्रोटीन्स ही अगदी एकसारखी 209 अमायनो ॲसिडची शृंखला असते.
त्यातल्या फक्त 67व्या जागेवर फरक असतो. A1 बीटा केसिनमध्ये या जागी असतो हिस्टिडीन आणि A2 बीटा केसिनमध्ये असतं प्रोलिन. पचन संस्थेतील एन्झाईम्सची ही अभिक्रिया ही नेमकी या 67व्या ठिकाणीच होत असते आणि मगच ते प्रोटीन आपल्या रक्तामध्ये शोषलं जातं. आता ही अभिक्रिया झाल्यावर A1 बीटा केसिनपासून बीटा केसोमॉर्फिन 7 BCM7 हे पेप्टाईड तयार होतं. परंतु A2 प्रकारात हे BCM7 तयार होत नाही. हेच BCM7 पेप्टाईड आपल्या पॅनक्रियातील बीटा सेल्सच्या संपूर्ण नाशाला थेट कारणीभूत असतं. चालू असलेली इन्सुलिन निर्मिती पूर्णपणे बंद करून टाईप 2 डायबेटिक पेशंट्सना टाईप 1 डायबेटिक पेशंट बनवण्यासाठी ते ट्रिगरचं काम करतं. लहान मुलांमध्ये ही प्रक्रिया फार जलद गतीने होते. लहान मुलांना होणाऱ्या टाईप 1 म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीसचं सर्वात प्रमुख कारण हेच A1 प्रोटीन आहे. ह्याबरोबरच ब्रोकन माइंड म्हणजे छिन्न मस्तिष्कता व ऑटिझम म्हणजे स्वमग्नता या अतिशय गंभीर मनोविकारांशी सुद्धा त्याचा थेट संबंध आढळून आला आहे. गुगलवर हे अहवाल उपलब्ध आहेत, तुम्ही ते पाहू शकता. हे अहवाल प्रसिद्ध झाल्यास जगातल्या काही धनदांडग्या दूध सम्राटांच्या उत्पन्नावर आणि एवढा मोठा पसरलेल्या दूध व्यवसायावर त्याचा विपरीत परिणाम होणार हे लक्षात घेऊन दोन्ही अहवाल बासनात गुंडाळून ठेवले गेले. अशा प्रकारे दुधातल्या प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स व कॅल्शियम वगैरे मिनरल्सचा तर संपूर्ण निकाल लागला. आता राहिलं काय, तर दुधात भरपूर प्रमाणात असलेले पण दूध कितीही वेळा तापवलं तरी नष्ट न होता उलट वाढतच जाणारा फक्त एकच घटक दुधात शिल्लक राहतो, तो म्हणजे कार्ब किंवा लॅक्टोज स्वरूपातली शुगर, भरमसाठ कॅलरीज. आणि हा घटक फक्त आपल्या रक्तातील शुगर लेवल एकदम वाढवण्याचं काम करतो. जितकं जास्त दूध पिऊ तेवढी शुगरची पातळी आणि रक्तातील इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतच जातो आणि बरोबरीने इन्सुलिन निर्मिती घटत जाते. लॅक्टोजची ॲलर्जी असणं हा एक अजून वेगळा विषय. धारणा असणं चुकीचं नाही. चुकीच्या धारणांना आपल्या खोट्या अहंकारापायी कवटाळून बसणं आपल्याला आपल्या ऱ्हासाकडे नेतं. दूध पिणं चुकीचं नाहीये. तुम्हाला जर उपलब्ध होत असेल तर गाईचं दूध पिणं नक्कीच तुमच्या फायद्याचं आहे. देशी गाईचा असा उल्लेख मी जाणून बुजून केला नाही, कारण देशी अथवा विदेशी गाय हा प्रकार अस्तित्वात नाही. धचा मा करण्याच्या प्रवृत्तीने हा घातक पायंडा आपल्या मनात रुजवलाय. अगदी साधा सोपा असलेला डायबिटीस विरोधातला लढा हा त्यामुळेच खूप अवघड होत जातो. गाईच्या दुधाचं दही करून ते घुसळून त्यापासून लोणी व ते कढवल्यावर तयार होते ते तूप, देशी घी. आणि मुळात शुद्ध असलेलं तेल रिफाईंड करताना बाजूला जमा होत जाणारा घट्टसर अत्यंत टाकाऊ पदार्थ म्हणजे वनस्पती घी, डालडा. अर्थार्थी कोणताही संबंध नसताना त्याला तूप, घी असे लेबल लावून मग तुपाचे देशी घी आणि विदेशी घी किंवा वनस्पती घी असे प्रकार पडून तेला तुपाला बदनाम करण्याचं जे षडयंत्र ना, ते षडयंत्र देशी गाय आणि विदेशी गायच्या बाबतीत वापरले गेले. आपल्या आरोग्यासाठी अमृत असलेल्या दूध आणि तुपाचा A1 दूध आणि वनस्पती तुपाशी उगीच संबंध जोडून त्यांचा समावेश 5 पांढऱ्या विषांच्या यादीत अग्रस्थानी केला गेलाय. दूध म्हणजे विषच आहे, पण ते फक्त विदेशी गाईचं दूध आणि त्यापासून बनवलेलं तूप, चीज, बटर, लोणी. आणि विष आहे ते फक्त वनस्पती घी, डालडा. देशी गाईचं दूध आणि त्यापासून बनवलेलं तूप हे अमृतच आहे. शेणाची राख, कोळसा, मीठ, कडुनिंब व हळद हेच खरं योग्य दंतमंजन असताना आधी डॉक्टरांच्या हवालाने त्यांनी तुमचे दात खराब होतात असं आपल्या गळी उतरवून काही दिवसांनी हेच घटक आपल्या दातांच्या आरोग्यासाठी कसे आवश्यक आहेत असं सांगत अत्यंत घातक, कॅन्सरस अशा फ्लोराईडला ह्याच घटकांची फक्त नाममात्र फोडणी दिलेली टूथपेस्ट आपण भरपूर पैसे मोजून विश्वासाने त्याच कंपनीकडून विकत घेऊन वापरतो, तोच प्रकार आहे. सहज आणि स्वस्तात उपलब्ध असलेल्या अमृताचं विष करून त्याला ब्रँडचं लेबल लावून आपले आजार आपण भरमसाठ किंमत मोजून अक्षरशः विकत घेतोय. शरणागततेतून येते ती श्रद्धा, त्यामुळे श्रद्धा ही डोळस असते. अज्ञान व अहंकारातून निर्माण होते ती चुकीची धारणा, त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. इन्सुलिन आणि शुगर दोन्हीच्या महासागरात राहूनही केवळ इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आपल्या पेशी भुकेल्या राहतात. कॉम्प्युटर युगात माहितीच्या महासागरात राहून सुद्धा अहंकाराच्या रूपाने आपल्यात निर्माण झालेला रेझिस्टन्स आपल्याला ज्ञानापासून वंचित ठेवतोय.
आपला अहंकार, आपल्या धारणा थोडा बाजूला ठेवून सतत वेगबुद्धी जागृत करून तारतम्याने त्या माहितीवर विचार केला तरच त्यातील खरं वास्तव तुमच्या लक्षात येईल आणि मग उपलब्ध असलेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होऊ शकेल. निर्विकार, निर्विचार व्हा, शरणागत व्हायला शिका. योग्य विचार आणि खरं ज्ञान तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. जबरदस्त आवडल्या गेलेल्या चुकीच्या कल्पनांच्या जोखडातून तेव्हाच तुम्ही मुक्त होऊ शकाल. बरं आहे, भेटूयात पुन्हा अजून एका नव्या विषयावरील पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आपली पण आणि आपल्या जीवलगांची पण. धन्यवाद.